मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण धर्मादाय भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, ते सगळे आय-एम-पी प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पहा. अतिशय महत्त्वाचा चान्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी फॉर्म वगैरे भरून घ्या. आणि मित्रांनो, जे काही महत्त्वाचे धर्मादाय भरतीबाबत अपडेट्स असतील त्याच्याविषयी आपण एक ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्या ग्रुपची लिंक खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करा. तुम्हाला त्या ठिकाणी जी काही आय-एम-पी माहिती असेल ती सगळी माहिती मित्रांनो त्या ठिकाणी मी टाकणार आहे पहा. त्यामुळे तो जो काही ग्रुप आहे बघा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वात पहिले ते तुम्ही ते काम करून घ्या पहा. चला, पहिला प्रश्न आहे. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा. पहिला प्रश्न मित्रांनो, खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये सर्वाधिक पदके मणिपूर राज्याने जिंकले पहा. आणि महाराष्ट्राचा याच्यामध्ये कितवा क्रमांक लागला? चला द्या उत्तर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत. चला, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं. शांत बसायचं आणि शांत बसून काय अभ्यास होणार नाही आपला. चला, खेलो इंडिया युथ गेम्स हे बघा, सर्वात जास्त पदकं मणिपूरने जिंकलेले. तर आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो, दुसरा क्रमांक लागलेला आहे. लक्षात ठेवा, दुसरा क्रमांक. पुढचा प्रश्न मित्रांनो आहे, जागतिक कासव दिवस 2025 कधी साजरा केलेला आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो, सांगा पटकन. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 3, 23 मे. लक्षात ठेवा मित्रांनो, 23 मेला जागतिक कासव दिवस साजरा केला जातो पहा. नेक्स्ट मित्रांनो, इस्रोने कोणतं वर्ष गगनयान वर्ष जाहीर केलेलं आहे? कोणतं वर्ष आहे जे गगनयान वर्ष जाहीर केलेलं आहे? तर 2025 मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4, 2025. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतामधील पहिली माउंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टिबाधित महिला कोण ठरली आहे? पहा बघा कसं कसं रेकॉर्ड होतंय. आणि आपल्याला एवढं सगळं असून सुद्धा आपलं काम होत नाही. मग आपला अभ्यास कमी काय? कष्ट करा, 100% यश आपलं निश्चित आहे पहा. चला, भारतातील पहिली माउंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टिबाधित महिला कोण ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. लक्षात ठेवा बघा, छोंजिन अंगमो. लक्षात ठेवा, ही ठरली. भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार कोण बनलेला आहे? तर ऋषभ पंत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2, ऋषभ पंत बनलेला आहे पहा. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो, हे पुणे जिल्ह्यामध्ये आपलं योग्य उत्तर होईल. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून चालू केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली होती? तर साबरमती. ऑप्शन क्रमांक 2. या ठिकाणी आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली पहा. धर्मादाय आयुक्तामध्ये या ठिकाणी भरती चालू झालेली आहे. यामध्ये जर पाहिलं मित्रांनो, तर खूप महत्त्वाचा चान्स म्हणजे चांगला चान्स भेटलेला आहे आपल्याला. मित्रांनो, या ठिकाणी 10,000 प्रश्नांसाठी आपण एक PDF तयार केली पहा. या PDF मध्ये तुम्हाला चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक जे काही महत्त्वाचे समाजसुधारक असतील सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. या PDF तुम्हाला मिळणार आहेत फक्त 249 रुपयाला. आता आपल्याकडे वेळ आहे, तर वेळेमध्ये अभ्यास केला तर खूप चांगलं होईल पहा. कारण की जर आपण आत्ता घाम गाळला नाही तर आपल्याला रक्त सांडण्याची वेळ येणार नाही. त्यामुळं आत्ताच टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही. PDF घ्यायचे तर आत्ताच घ्या मित्रांनो. तुमची 4-5 वेळेस म्हणजे बऱ्यापैकी रिव्हिजन होईल आणि चांगला परफॉर्मन्स म्हणजे चांगला स्कोर आपल्याला काढता येईल पेपरमध्ये आणि नक्कीच आपलं सिलेक्शन होईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10,000 प्रश्नांचा संच मिळणार आहे. मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. 10,000 प्रश्नामध्ये सगळं सिलेबसनुसार मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला 249 रुपये फोनपे करायचे आहेत पहा. आत्ता पैशाकडे बघू नका, पैसे कधी पण कमावता येतात. तर 249 रुपये आपल्याला लगेच फोनपेला करायचे आहेत आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे. मी लगेच तुम्हाला सगळ्या या ठिकाणी PDF पाठवून देईल आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. कारण की वेळ वायाला गेला की आपलं समजायचं पैसे सुद्धा वायाला गेले. टाइम इज मनी असतो पहा. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी हा PDF घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा. कारण की आत्ता घेतल्या तर आपल्याला टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही पहा. आत्ता जर आपण अभ्यास केला नक्कीच आपला स्कोर वाढणार, नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होईल. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो 249 रुपयाला. बघा प्रश्न सुद्धा भरपूर आहेत. 249 रुपयामध्ये तुम्हाला MCQ मिळतील, चालू घडामोडी मिळेल आणि मराठी व्याकरणाचं सगळं तुम्हाला या ठिकाणी PDF मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करायचं आणि लगेच PDF घ्यायचे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. वेळ वायाला घालवायचा नाही. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते पहा. संत तुकाराम. बघा काय प्रश्न आहे या ठिकाणी. संत तुकाराम त्यांनी अभंग, तर संत एकनाथ त्यांनी काय केलेलं आहे पहा, म्हणजे त्यांचं काय आहे?
तर संत एकनाथाचे मित्रांनो भारुड आहे, लक्षात ठेवायचंय भारुड. संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे? चला सांगा पटकन. संत निवृत्तीनाथांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगप्रसिद्ध सुएझ कालवा कोणत्या देशातून वाहतो? सुएझ कालवा तर इजिप्त, ऑप्शन क्रमांक 1 इजिप्त देशातून वाहतो. पहा, सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता आहे? चला सांगा पटकन. पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता आहे? चला द्या उत्तर. व्हेरी गुड. बघा मंगळ आहे. पहा ऑप्शन क्रमांक 1 मंगळ. पुढचा प्रश्न मित्रांनो, उलट्या या ठिकाणी शब्द आहे बघा, उलट्या. उलट्या टोपलीच्या आकाराचे एस्किमो घराला काय म्हटलं जातं? त्याला मित्रांनो इग्लू म्हणतात. इलू पिलू नाही तर इग्लू असं म्हणतात, लक्षात ठेवा. भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 23 ऑगस्ट हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा खडक आढळतो, तर तो कोणत्या प्रकारचा खडक आहे? चला द्या उत्तर. कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर गाळाचा खडक आहे. ऑप्शन क्रमांक 2 गाळाचा खडक आहे. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे? माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे? तर आळेफाटा कल्याण, ऑप्शन क्रमांक 3 आळेफाटा कल्याण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर नाही? नाही विचारले आपल्याला यमुना नदीच्या काठावर. तर उज्जैन नाही बघा, मथुरा, दिल्ली हे जे काही शहर आहेत हे यमुना नदीच्या काठावर आहेत. पहा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावायचा असल्यास त्यांनी कोणाकडे सादर करावा लागतो? तर मित्रांनो राष्ट्रपती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंबटिंब हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. टिंबटिंब हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. तो ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा लक्षात ठेवा, राज्यपाल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब हे विवेकानंद यांचे गुरु होते. तर रामकृष्ण परमहंस, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 रामकृष्ण परमहंस. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर कोणी स्थापन केली होती मित्रांनो? बाबर. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम हे कोणत्या राज्यामध्ये आहे? चला सांगा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तमिळनाडू याचं योग्य उत्तर आहे. पहा, निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्याने कोणता रंग तयार होतो? तर हिरवा, ऑप्शन क्रमांक 1 हिरवा रंग तयार होतो. पहा, संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होतं? संत तुकाराम महाराजाचं संपूर्ण नाव होतं बघा तुकाराम बोलवा आंबिले, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? चला द्या उत्तर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हेमाद्री. लक्षात ठेवा मित्रांनो, हेमाद्री याचं योग्य उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशी थांबते त्यावेळेस काय होतं? एकदम सोपा प्रश्न आहे. काय होतं मित्रांनो? तर सकर्मक क्रियापद होतं. लक्षात ठेवा, कर्त्यापासून निघालेली जर क्रिया आहे ती कर्त्यापाशी थांबते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. द्विगु समास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो? कोणता? द्विगु समास. तो ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष. पुढचा प्रश्न आहे पहा, ती छान गाणे गाते या वाक्याचं उद्गारवाचक वाक्य याला करायला लावले. पहा, ती छान गाणे गाते, उद्गारवाचक चिन्ह नाही या ठिकाणी. तर बघा त्याचं योग्य उत्तर होईल. पहा, किती छान गाते ती, किती छान गाते ती. पुढचा प्रश्न, आपके स्क्रीन के ऊपर ये रहा खालील उदाहरणामधील रस कोणता आहे? पहा, जिंकू किंवा मरू भारत भूईच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. यामध्ये आपल्याला दिसतानाच काय दिसतोय बघा, कोणता रस दिसतोय? वीर रस. लक्षात ठेवायचं वीर रस. खालील म्हण आपल्याला योग्य पर्याय निवडून पूर्ण करायची. बघा, भित्या पाठी टिंबटिंब. सांगा पटकन. भित्या पाठी टिंबटिंब. तर भित्या पाठी काय बघा? ब्रह्म राक्षस, ऑप्शन क्रमांक 3 भित्या पाठी ब्रह्म राक्षस. खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे? खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे? चला सांगा पटकन. तर आपल्याला दिसतंय मित्रांनो, इथं बघा उ हा शब्द राहिलायचा आपला, हा जो काय पहा स्वर आहे. पहा, विदुषी या शब्दाचं लिंग कोणतं आहे? चला द्या उत्तर. विदुषी लिंग कोणतं मित्रांनो? स्त्रीलिंगी. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सलाते हे कुठल्या विभक्तीचे रूप आहेत? तर मित्रांनो हे द्वितीय अनेकवचन, ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय अनेकवचन. पहा,
वसुंधरा या शब्दाचा अर्थ कोणता आहे? वसुंधरा. तर पृथ्वीलाच काय म्हणतात? वसुंधरा असं म्हणतात पहा. कवी या शब्दाचं अनेक वचन आपल्याला ओळखायला लावलंय. कवी या शब्दाचं अनेक वचन कोणतं आहे? तर कवीच होईल पहा. अडकित्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील शब्द आहे पहा? कोणता अडकित्ता? सांगा पटकन. तर मित्रांनो हा कानडी भाषेतला शब्द आहे. लक्षात ठेवायचा आपल्याला, कानडी भाषा. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा. वाक्य आणि पर्याय वाचून अचूक शब्द समूहादर्शक शब्द आपल्याला निवडायचा आहे पहा. अनेक गोष्टींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा याला काय म्हणतात? सांगा पटकन. मित्रांनो त्याला म्हणतात अष्टावधानी. या ठिकाणी असा शब्द आहे अष्टावधानी. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे पहा. खालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे पहा, द्या उत्तर. बरोबर आहे सगळ्यांचं. त्याचं योग्य उत्तर आहे पहा मुकुंदराज. ऑप्शन क्रमांक 3 मुकुंदराज. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. येणार असेल तर येईना बापडा. काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी. आता येणार असेल तर येईना बापडा यामध्ये उद्गारवाचक अव्यय कोणता आहे? तर बापडा. या ठिकाणी शब्द आहे बघा, सापडा नाही तर बापडा शब्द मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. बापडा हा काय उद्गारवाचक अव्यय पहा. गाजरपारखी या शब्दाचा अर्थ काय आहे? चला सांगा पटकन. गाजरपारखी. पारख नसलेला बघा. बरोबर, पारख नसलेला. पुढचा प्रश्न काय मित्रांनो. पिकविणे या शब्दाचा अर्थ काय? पिकविणे म्हणजे काय मित्रांनो? जमीन कसणे. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. वाहन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? काय प्रश्न? वाहन. वाहनाला काय म्हणतात? चप्पल. आपले जुनी माणसं बघा, म्हातारी माणसं, वाहना कुठं ठेवल्या माया, वाहना कुठं ठेवल्या माया असं नाही म्हणत का? चपला नाही म्हणत, वाहना. पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? सांगा पटकन. कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो. ऑप्शन्स क्रमांक 3 द्वितीय चतुर्थी. ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय चतुर्थी. पुढचा प्रश्न आहे पहा. मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण होत्या? कोण होत्या मित्रांनो? सांगा पटकन. तर ऑप्शन्स क्रमांक 1 सावित्रीबाई. लक्षात ठेवा सावित्रीबाई. त्याने काम चांगल्या रीतीने केले बघा. त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती? वाक्याचा प्रकार ओळखायला लावला आहे. तर कोणत्या वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो? तर या ठिकाणी संकेतार्थी बघा जर तर आलं तर काय असतं? संकेतार्थी. कोकिळीने मधुर आवाजाने वसंत ऋतूचं स्वागत केलं या वाक्यामध्ये विधेय कोणतं आहे? सांगा. केले मित्रांनो हे काय बघा? विधेय. लक्षात ठेवा. पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण ढग दाटून आला आहे या वाक्यामध्ये वाक्य संकलनाचा प्रकार ओळखायचा आहे. सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. तो कुठेही न थांबता बोलला या नकारात्मक वाक्याला होकारात्मक वाक्यात रूपांतर करायचं आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 3 तो अस्खलित बोलला. लक्षात ठेवायचं आहे. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता? तर बिनचूक. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बिनचूक. विनचूक नाही, बिनचूक. नेक्स्ट मित्रांनो. आणखी 8 सहकाऱ्यांना महामंत्री अर्धचंद्र देणार या वाक्यामध्ये लक्षार्थयोजक शब्द आपल्याला ओळखायचे आहे पहा. मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि PDF नसेल घेतले तुम्हाला मी सांगतो लगेच फोनपेमध्ये जा, PDF घ्या. तुम्हाला सगळी माहिती मी सांगणारच आहे. व्हिडिओ पाहिला असेल तर लगेच तुम्ही फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा पहा. अशी संधी वारंवार येत नसते पहा. नक्कीच तुम्ही फॉर्म भरला असेल, फॉर्म भरायच्या तयारीत असाल तर लवकरात लवकर सगळं करून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. 249 रुपये फोनपेला पाठवा. मी तुम्हाला या भरतीच्या सिलेबसनुसार बघा 10,000 प्रश्न सगळे PDF उपलब्ध करून देणार आहे पहा. लवकरात लवकर आपल्याला घ्यायचे आहेत PDF आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर नक्कीच आपलं सिलेक्शन होईल पहा. टार्गेटनुसार अभ्यास करा. कसं आहे आबाळगाबाळवानी काही वाचून उपयोग होणार नाही. जे पेपरला येणार आहे तेच या ठिकाणी व्यवस्थित सिलेबसनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा. तो सिलेबस बघा आपण या ठिकाणी सिलेबसनुसार सगळं या ठिकाणी बनवलेलं आहे. नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होईल. 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे पहा आणि त्याचा स्क्रीनशॉट लगेच या नंबरला मित्रांनो तुम्हाला सेंड करायचं आहे. 82 75 55 82 83 ला मी लगेच तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF या ठिकाणी उपलब्ध करून देईन आणि लगेच अभ्यासाला लागा. वेळ वायाला घालू नका. लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. कारण की वेळ निघून गेली. आता हॉल तिकीट येतील लगेच पेपर चालू होतील पहा. कसा वेळ गेला हे सुद्धा समजणार नाही आणि आपलं हे सुद्धा वर्ष असंच व्हायला जाईल. त्यामुळे आपल्याला हे करून द्यायचं. कुठं ना कुठं नोकरी लागायचं आहे. त्यामुळे अभ्यास असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. टायमाला विहीर खादून काय उपयोग होणार नाही पहा. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा.
₹249 पेमेंट करा आणि लगेच या नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच अभ्यासाला लागा पहा. जास्त काही सांगत नाही पहा. खरंच तुम्हाला PDF घेऊन टाका. खरंच 100% तुम्हाला याचा फायदा होईल आणि चांगला अभ्यास झाला, की चांगले पेपरचे स्कोअर सुद्धा येईल आणि आपलं मेरिटमध्ये नाव सुद्धा येईल पहा. हे साहजिकच आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा फायदा करून घ्या. संधीचं सोनं करा. जास्त काही सांगत नाही. चला.